नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। सकाळची ना माझी सगळी कामं आवरल्यात, आता मला फक्त स्वयंपाक बनवायचा आहे। तर चला म्हटलं, काल जे आपण कॅन्टीनचं सामान आणलं ना ते मी काय काय घेऊन आले तुम्हाला दाखवायचं होतं। काही कामाच्या गडबडीत दाखवताच आलं नाही। चला तर आता दाखवूया। आणि आज ना सगळे बेडशीट वगैरे सगळे धुवायला काढले, सगळे धुवून टाकल्यात, कारण आता आम्हाला येऊन पण 15-20 दिवस झालं तर ते खराब झाले थोडेफार। आणि यार नो कुणाला घरी आहेत ना काही ना काहीतरी खाऊ खातात, त्याच्यावरती सांडतात, त्यामुळे आज सगळं धुतलंय, थोडं अस्ताव्यस्त झाले। तर चला, इथं ना कॅन्टीनचं सामान सगळं आहे। माझ्यापेक्षा अर्णव कुणाला खूप उत्सुकता आहे दाखवण्याची काय काय घेऊन आल्यात। तर चला बघूया आपण की काय काय घेऊन आले मी आमच्या कॅन्टीनचं सामान। तर चला करूया व्हिडिओची सुरुवात। आणि चला मग तुम्हाला मी दाखवते मी काल कॅन्टीनचं सामान काय काय आणलं। तर आणखी ज्या पाहिजे त्या वस्तू तर मिळाल्या नाही, मला तेल पण मिळालं नाही, जे आपण रिफाईंड वापरतो ना जेवण बनवायसाठी, तर ते तेल नाही मिळालं। त्याच्यानंतर बिस्किट वगैरे पाहिजे मुलांना द्यायला, ते पण नाही मिळालं। जे काही मिळालं ते घेऊन आले। फौजी म्हटल्यानंतर साहित्य आलं ना ते घेऊन येतील। तर हे ना आता इथं मच्छर वगैरे आहे, त्यासाठी मी आणले, अर्णव कुणाला यूज होईल तर हे घेऊन आले। त्याच्यानंतर इथं सॉसची बॉटल आहे, सॉसची बॉटल पण लागतेच आपल्याला, वगैरे बनवतो पास्ता वगैरे चाऊमिन। आणि हे ना भांडी घासायचं लिक्विड आहे, मी जास्त करून ना हेनच भांडी घासतो, कारण जो आपला साबण असतो ना त्याचे डाग वगैरे राहतात, पण ह्याचे डाग राहत नाहीत। आणि खूप दिवस झालं, मला वाटतं 1 वर्ष झालं मी जम्मूपासून हे वापरतच आहे, तर खूप छान आहे ना भांडी निघत आहेत। तर हे 2 आणल्यात भांड्याचं, एक बॅगमध्ये असेल। आणि चला त्याच्यानंतर ना ही गुड नाईटचे आणल्यात लिक्विड, कारण इथं ना मच्छरचं प्रमाण खूपच आहे, खूप म्हणजे खूप मच्छर आहे तिथं। दिवसभर पण असं वाटतं मच्छर येतात, ठीक आहे। तर आता हे लागणार आहे आपल्याला, त्यामुळे 2 आणल्यात मी कॅन्टीनमध्ये येताना। त्याच्यानंतर ही एक भाकरवडी आहे, आणि इथं मेन म्हणजे भाकरवडी मिळत्या, आपल्या इकडे फेमस आहे पण आम्हाला कॅन्टीनमध्ये मिळत्या, त्यामुळे खूपच छान वाटतं। खूप महाग आहे पण ठीक आहे, तर कधीतरी खाण्यासाठी जास्त काही आम्ही आणत नाही, कधीतरी एखादं पॅकेट आणतोय। तर ही भाकरवडी। त्याच्यानंतर हे लिक्विड आहे, आपल्याला फरशी वगैरे पुसायला लागतं, त्यामुळं ते एक लिक्विड आणले। आणि हे आपलं बाथरूमचं पण लिक्विड एक आणले। आणि मॅगीचे वगैरे पण ना 4 पॅकेट आणले, बाकीचे असतील बॅगमध्ये। आवाज नको करून थांबू, शांती। आणि त्याच्यानंतर हा फरसाणा आणलाय, कधीतरी मिसळ वगैरे बनवायचं म्हटलं तर बरं पडेल, आणि अर्णव कुणाला पण खाऊ पिऊ दिवसभर ना काही ना काही तर खायला लागतं, तो थोडं आपल्या घरामध्ये काही ना काही असलं की देता येतं मुलांना। तर हे थोडा फरसाणा। नंतर हे 2 स्क्रब आणले आहेत भांडी घासायला, तर हे 2 मला महिनाभर जात आहेत आरामात, खराब होत नाहीत, पण त्याचे बारीक बारीक तुकडे पडतात ना, त्यामुळे मी फेकून देतो। तर 2 आरामात जातील मला 1 महिना। आणखी हे पास्ता आणलाय, पास्ता 1 पॅकेट। आणि हे अर्णव कुणासाठी चिप्स आणल्यात, तर खाण्यापिण्याचं साहित्य जास्त आहे। मॅगीचे पॅकेट। आणि हा पण एक पास्ता आहे, तो वेगळ्या प्रकारचा आहे आणि हा वेगळा आहे। तर 2 पास्ता आहेत। संडेला मी शक्यतो करून मॅगी, पास्ता, नूडल्स ह्या सगळ्या गोष्टी फक्त संडेला बनवते। आणि ह्याच्यामध्ये चिरमुरा, फरसाणा वगैरे मिक्स आहे। तर हे सगळं ना मुलांसाठी आणतोय, कारण मुलांचं माहिती आहे तुम्हाला, सारखं दिवसभर मम्मा खाऊ दे खाऊ दे, काय खाऊ द्यायचं, तर हे थोडं थोडं दिलं ना तर खुश होत आहेत। आणि हा एक पास्त्याचंच पॅकेट आहे। त्याच्यानंतर हे डेटॉलचे हँड वॉश आणले, तर आपल्याकडे 1-2 शिल्लक आहेत पाऊच, तर मी हा एकच पाऊच घेतलाय। आणि कोलगेटच्या ना 2 ट्यूब आणल्या, त्याच्यावरती साबण फ्री आहे, एकावरती 1 साबण, आणखी 1 कोलगेटची ट्यूब आहे। तर आपल्याला ह्यावेळेस ना साबण पण फ्री मिळालाय अर्णव कुणासाठी, छान असे छोटे छोटे साबण आहेत, तर आपल्याला हा एक फायदा झाला मस्त। आणि हे पण 2 स्क्रब घेतलेत भांडी घासायला, जे आपले स्टीलचे नॉर्मल प्लेट्स वगैरे आहेत ना त्यासाठी हे बरं पडतात। तर हे पण 2 आणले, ते पण 2 आणले। आणखी एक असेल। आणि अगरबत्तीचे पण 2 पॅकेट आणल्यात, भरपूर मोठे पॅकेट आहेत। हे पण मला ह्याच्या सोबत ना हे फ्री मिळाले धूप, तर हे पण पॅकेट मोठे आहे 2। आणखी माझ्याकडे 2-3 शिल्लक आहे, तर मी 2च घेऊन आल्या। आणि हा टाईल निरमा आणलाय, कपड्याला वगैरे लागतोच आपल्याला।
आणि हे बघा लिक्विड भांडी घासायचं, आणि हे लिक्विड ना मला खूप आवडतं. ह्याच्यामधलं ह्याचं पिवळ्या कलरचं पण आहे, ते पण खूप छान आहे, पण ते नाही मिळालं, हे मिळालं. तर चला, दोन्ही पण छानच आहेत. आणि कापूर पण आहे, कापूर पण लागतोय आपल्याला पूजा वगैरे करायला. आणि त्याच्यानंतर हे कुर्नालना आणले. कुर्नालना दूध मध्ये वगैरे चॉकल्स खायला आवडत आहे, तर तिथं भेटलं तर म्हटलं चला घेऊन जाऊया. कधी कधी दुधातनं तो खातोय, तर घेऊन आले. बाकी ना मला तेल पाहिजे होतं, आपलं रिफाईंड तेल वगैरे, ते पण नाही भेटलं. त्याच्यानंतर आर्नव कुणाला बिस्किट लागतात, कधी दूध बिस्किट वगैरे मुलं मागतात, तर बिस्किट पण नाही मिळालं. बाकी पण आणखी भरपूर अशा गोष्टी होत्या, काही त्या मिळाल्या काय नाही बा पिशवी आहे. आणखी इथल्या कॅन्टीनला ना डाळी म्हणा, परत जिरं, विलायची हे पण होतं, परत राजमा वगैरे. पण ह्या सगळ्या गोष्टी मी मध्ये मार्केटला गेले तिकडं बाहेरच्या, तिथून सगळं आणलंय. त्यामुळे ते काय आणलं नाही, म्हटलं कशाला हाय ते संपून दे, त्याच्यानंतर लागलं तर आणता येतं. आणि आणखी ना फौजींनी गॉगल्स घेतले होते, हे तर आमची मेन खरेदी आहे या महिन्यामध्ये. तर फौजींनी हे गॉगल्स खरेदी केले होते कॅन्टीनमध्ये. हे दाखवायला तर मी विसरूनच गेली. कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की फौजींनी खूप मोठी खरेदी केली. तर खूप दिवसापासून म्हणत होते की मला गॉगल्स घ्यायचे आहेत. आणि फौजींचं कसं असतं, जास्त करून काही वस्तू घेत नाहीत, पण एकदाच घेतात, एकदम छान क्वालिटी घेतात. तर मस्त असा हा फौजींनी गॉगल घेतलाय. ह्या वेळेस कॅन्टीनमध्ये ना खूप मोठी अशी खरेदी झाली. आणि खूप छान अशी फौजींनी खरेदी केली कॅन्टीनमध्ये. आणि जास्त काही वस्तू ते घेत नाहीत, पण एकदाच घेतात, पण एकदम छान अशा ब्रँडमध्येच. तर बघा कसा वाटतोय गॉगल, नक्की सांगा कमेंटमध्ये. मी पण आता पहिल्यांदाच घातलाय, छान वाटते, एकदम डोळ्याला ना असा गारवा वाटतोय. तर मस्त अशी खरेदी होती गॉगलची. कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. जे लागत म्हणजे घरात आपल्याला लागतात त्या गोष्टी सगळ्या आणल्या. कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.